पोलीस भरती व्हायचं म्हटलं तर नेमकं लागतं काय काय आहे? त्यासाठी प्रोसेस कशी कशी आहे आणि स्टेजेस किती आहेत? तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अमोल डकले, नॅशनल प्लेयर, स्पोर्ट्स नॅशनल प्लेयर आणि तिरंगा करिअर अकॅडमीचे संचालक. ठीक आहे. तर बघा, मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की पोलीस भरतीसाठी जे विद्यार्थी नवीन फ्रेश एंट्री मारतात त्यांच्यासाठी पोलीस भरती नेमकं काय आहे? हे सर्वात मोठा क्वेश्चन त्यासमोर असतो. पोलीस भरती तर करायची आहे, बट त्यासाठी स्टेजेस किती आहेत आणि काय काय करावं लागतं त्यासाठी, ही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आता एक एक करून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत टिकून राहा आणि जे आपले पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ लगेच शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा हा खूप मोठा फायदा होईल. तर बघा, चला व्हिडिओसाठी स्टार्ट करूया. सर्वात पहिले असतो बघा, महाराष्ट्र शासन काय करते, वर्षातून एखादी भरती त्या ठिकाणी काढत असते आणि त्या ठिकाणी लॉट निघतो. कधी कधी 18,000, कधी 16,000, कधी 14,000, कधी कधी 10,000च्या आतमध्ये पण निघू शकतो. तर नशिबाने आपल्या वय बसल्यावरती कसा लॉट निघतो हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर त्या ठिकाणी जेव्हा जी आर पोलीस भरतीचा निघतो, सर्वात पहिले जी आर निघाल्यानंतर सर्वात पहिले सुटतात फॉर्म. मग फॉर्मची डेट येणार तुम्हाला. मग त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले फॉर्म भरायचे. फॉर्मसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते? सर्वात पहिले तुमचं आधार कार्ड, 10वीचं 12वीचं मार्कशीट झाल्यानंतर जन्माचा दाखला, डोमोसाईल, त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर, त्याच्यानंतर कास्ट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर व्हॅलिडिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आणि एम-एस-सी-आय-टी झालेलं असेल तर एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे, नेट कॅफेवरती जाऊन नेट कॅफेवरती फॉर्म वगैरे फिलअप करून त्याच्यानंतर तुमच्या मैदानी चाचणीची हॉल तिकीट तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं, म्हणजे तुम्ही समोर आपल्या फॉर्म कसे कसे टाकता येतात, जसं सिटीसाठी टाकता येतो, ग्रामीणसाठी टाकता येतो, ऑप्शनमध्ये असतात. एक तर ह्या टाकू शकतात, नाही तर तो टाकू शकतात. त्याच्यानंतर रेल्वेसाठी टाकता येतो, त्याच्यानंतर कारागृह आहे, त्याच्यानंतर बॅट्समॅन आहे, त्याच्यानंतर भरपूर सारे SRPF आहे, त्याच्यानंतर चालक आहे. असे भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सिटी, ग्रामीण आणि रेल्वे या तिन्हीमध्ये एक फॉर्म तुम्हाला टाकता येतो. बाकी कारागृहाला वेगळा फॉर्म टाकता येतो, SRPFला टाकता येतो आणि बॅट्समॅन सुद्धा टाकता येतो. त्या ठिकाणी ते फॉर्म झाले तुम्हाला टाकायचे. त्याच्यानंतर येतं तुमचं ग्राउंडची फिजिकलची डेट तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला फिजिकल करावं लागतं. मग फिजिकलमध्ये असतं 50 मार्क. 50 पैकी 50 मार्क जर तुम्हाला मिळाले तर खूपच छान. मग त्यासाठी लागतं काय काय, एक तर 1600 मीटरची रेस असते. 1600 मीटरमध्ये तुम्हाला 20 मार्काचे गुण मिळतात आणि त्यानंतर असतं तुमचा गोळाफेकसाठी असतात 15 मार्क्स आणि तुमचं असतं 100 मीटरसाठी असतात 15 मार्क. असे टोटल तुमचे 50 मार्क. 50 पैकी 50 मिळाल्यानंतर हे तर चांगलंच आहे. मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. नाही मिळाली तरी प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. नाहीतर मग आपली अकॅडमी आहेच, तिरंगा अकॅडमी. 100% गॅरंटी देतो. या, चांगल्या प्रकारे रिझल्ट काढून देतो. त्यानंतर तुमचं असतं रिटन एक्झाम. रिटन एक्झाममध्ये काय असतं, टोटल असतात बघा त्या ठिकाणी 4 सब्जेक्ट. एक तर मराठी ग्रामर, दुसरं मॅथ्स म्हणजे गणित, तिसरं रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि चौथं असतं जीएस म्हणजे सामान्य ज्ञान. त्यामध्ये असतं तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, करंट अफेअर, सायन्स. जसं म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पॉलिटी आणि आपलं करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी. हे बाकी सब्जेक्ट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. मग हे सगळे सब्जेक्ट मी तुमचं होणार तिथं 100 मार्काचा पेपर. त्यासाठी असणार 90 मिनिटं. 90 मिनिटामध्ये तुम्हाला करायचे आहेत 100 क्वेश्चन अटेम्प्ट. मग 100 क्वेश्चन मध्ये जेवढे तुम्ही अटेम्प्ट करणार, जेवढे तुमचे पास असणार, त्या म्हणजे राईट क्वेश्चन चे आन्सर असणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तिथं मार्क्स तेवढे भेटणार आहे. आणि निगेटिव्ह मार्क्स सिस्टम नाही आहे या एक्झामला, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं बाब नाही. जेवढे जमल तेवढे करायचे, नाही तर मग अंदाजी टोले मारून द्यायचे. ताण घ्यायचा नाही कुठल्या गोष्टीचा. त्यानंतर तुमचं असतं ऑल ओव्हर मेरिट. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय होतं, जेव्हा मेरिट म्हणजे लेखी आणि ग्राउंड दोन्हीमध्ये मेरिट तुमची लागणार. 150 मार्कापैकी जो विद्यार्थी टॉपला असणार तो विद्यार्थी म्हणजे जेव्हा ग्राउंड क्वालिफाय झालं, ग्राउंड क्वालिफाय नंतर लेखीला जे पात्र होणारे विद्यार्थी, एका जागेसाठी 10 विद्यार्थी पात्र करतात. आणि ग्राउंडसाठी तुम्हाला हाईट किती पाहिजे असती, तुम्हाला सर्वात पहिले हाईट सांगायचं लक्षातच नसलं गेलं तर तुम्हाला हाईट पाहिजे तिथं मुलांसाठी 165 आणि मुलींसाठी पाहिजे 155. चेस्ट पाहिजे मुलांसाठी न फुगवता 79 आणि फुगल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढवता आली पाहिजे. तर हे आली हाईटचा प्रश्न आणि चेस्टचा प्रश्न. फिजिकलमध्ये एवढंच. त्याच्यानंतर रिटर्न एक्झाम. म्हणजे रिटर्न एक्झाम तुम्ही एका जागेसाठी 10 जण पात्र होतात फिजिकल मधून रिटर्न मध्ये येण्यासाठी. ते झाल्यानंतर तुम्हाला असतं ऑल ओव्हर मेरिट. म्हणजे टॉपचे विद्यार्थी असं जास्त मार्क घेतलेले त्यांची निवड त्या ठिकाणी होत असते. अशी ही पूर्णपणे प्रोसेस पोलीस भरतीची असणार आहे. आणि समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अजून वन विभागाची पण जागाचं कसं असतं, काय असतं याची पण माहिती सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर दारूबंदी, पोलीस आहे, ग्रामसेवक आहे, आरोग्य सेवक, स्टाफ सिलेक्शन आहे, रेल्वे भरती आहे, तलाठी आहे, पशुसंवर्धन आहे, भरपूर साऱ्या जागा आहेत. अशा एक व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल, प्रत्येक पोस्टची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या तिरंगा करिअर अकॅडमीच्या पेजला फॉलो करून ठेवा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद. आणि अजून काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर सुद्धा देतोय, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.